कुणाल कामरा यांनी कॉमेडी शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक नवीन गाणं म्हटलं आणि हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय। कुणाल कामरा यांनी या गाण्यातून एकनाथ शिंदे यांना राजकीय टोले लगावले आहेत। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। कुणाल कामराच्या उपमुख्यमंत्री शिंदेंविरोधात गाण्यावरून आता वातावरण तापलेलं आहे। राजकीय वर्तुळात आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। या गाण्यामधून एकनाथ शिंदे यांना राजकीय टोले लगावण्यात आलेत। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या गाण्यावरून आता नवा वाद सुरू होतोय। त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। या गाण्यातून एकनाथ शिंदे यांना राजकीय टोले लगावण्यात आलेत। हे गाणं सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालंय। कुणाल कामरा यांनी या गाण्यातून एकनाथ शिंदे यांना राजकीय टोले लगावले आहेत। आताच मी प्रकाश सुर्वेसाहेब, मुरजी काका पटेल, त्याच्यानंतर आम्ही जे 4 आमदार होते त्यांच्यावर मी चर्चा केली। ते पूर्ण गाणं ऐकून आमचे आमदार त्याच्यावर FIR दाखल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत। आज ते पूर्ण गाणं आम्ही ऐकून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं बदनामकारक जर गाणं अशा पद्धतीनं कोणतरी म्हणायला लागलं तर ते काय आमचे कार्यकर्ते किंवा आमदार आम्ही कोणी सहन करणार नाही। त्याच्यावर पोलिसांकडनं कारवाई करण्याची मागणी करू। शिवसेनेचे मुख्य नेते आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल वाह्यातपणे जर कोणी बोलत असेल आणि ज्या पद्धतीने ते गाणं बनवलेले त्या गाण्याच्या संदर्भात ते गाणं जर मागे घेतलं नाही आणि जर तुम्ही आज रात्री 12 वाजेपर्यंत माफीनामा जर मागितला नाही तर उद्यापासून संपूर्ण शिवसेनेची महिला आघाडी या कुणाल कामराच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आज त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतोय की आज 12 वाजेपर्यंत ते गाणं पाठी घ्यायचं आणि माफीनामा आम्हाला आला पाहिजे, नंतर आम्ही तुम्हाला आज सोडणार नाही। मुंबई पुलिस को कुणाल कामरा को हिरासत में लेना चाहिए, उसे अरेस्ट करना चाहिए, उसको सलाखों के पीछे बंद करना चाहिए, उसके ऊपर मुकदमा दर्ज करना चाहिए। कुणाल कामरा जो गाली उसने बकी है, जो अश्लील शब्दों का उसने वापर किया है, जो बेहुदा शब्द उसने एकनाथ शिंदे जी के बारे में कहा है, ये महाराष्ट्र का जनता का अपमान है। एकनाथ शिंदे आज हमारे उपमुख्यमंत्री है और शिवसेना का नेता है। शिवसेना का कोई कार्यकर्ता ये सहन नहीं करेगा और जो शिवसेना का ट्रीटमेंट है वो कुणाल कामरा को मिलेगा। शिंदेंबद्दल बदनामीकारक गाणं सहन करणार नाही असं उदय सामंत म्हणतायत। मुरजी पटेल कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत। या गाण्याचा वाद आता वाढताना पाहायला मिळतोय। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या गाण्यावरून आता नवा वाद आता सुरू झालेला पाहायला मिळतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात या गाण्यावरून आता वाद निर्माण झालेला आहे। राजकीय वर्तुळामध्ये आता आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत। शिंदेंबद्दल बदनामीकारक गाणं हे सहन केलं जाणार नाही असं उदय सामंत म्हणत आहेत, तर त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हणत आहेत। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या या गाण्यावरून आता वाद निर्माण झालाय। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? आपण पाहतोय शिवसैनिक असो किंवा शिवसेनेचे आमदार असो हे आता आक्रमक पाहायला मिळत आहेत। निश्चितच आपण पाहतोय की स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने ज्या पद्धतीत पोस्ट केलेला आहे आणि या पोस्ट नंतर आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांचा गद्दार म्हणून त्या गाण्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की ठाण्याचा देखील या गाण्यामध्ये उल्लेख आहे। मात्र या सगळ्यानंतर कुठेतरी एकनाथ शिंदेचं नाव न घेता थेट त्यांच्याकडेच या गाण्याचा उल्लेख जो आहे तो दाखवला जात आहे। खरं तर आपण पाहतोय की काल या सगळ्यानंतर संजय राऊतांनी या गाण्याचा पोस्ट केलेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळालं। एकीकडे आपण पाहिलं तर खारमध्ये जे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत राहुल कनाल यांनी खार पोलीस ठाण्यामध्ये पत्र देत मात्र यामध्ये जो गुन्हा दाखल करण्यात येणार आहे यामध्ये सह आरोपी म्हणून आदित्य ठाकरे असतील, राहुल गांधी असतील, यासोबत संजय राऊत यांना त्यामध्ये सहभागी करावा आणि त्यासोबतच आपण पाहतोय की 2023 म्हणजेच भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता BNC
या अंतर्गत गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील केलेली आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती ज्या गाण्यामध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण पाहतोय की नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे. खरं तर मात्र शिंदे गटाचे जे नेते आहेत ते कालपासूनच आक्रमक होताना पाहायला मिळतात. खार पोलीस ठाणा असेल किंवा मग अंधेरी MIDC पोलीस ठाणा असेल तिथे तक्रार देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे यानंतर आता आपण पाहतोय की कॉमेडियन कुणाल कामराकडे कशा पद्धतीत पोलिसांची कारवाई असणार आहे याकडेच आता प्रामुख्यानं लक्ष लागणार. मात्र याचे पडसाद जे आहेत ते आज पुन्हा एकदा विधान भवनामध्ये देखील पाहायला मिळतील. कारण संजय राऊतांच्या या पोस्ट नंतर मात्र शिवसेना शिंदे यांच्या पक्षातील नेते काय भूमिका घेतात आणि काय आता यावरती मुंबई पोलिसांच्या वतीनं कारवाई केली जाते याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जी, नक्कीच मीनाक्षी, या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.